अमरावती महानगर पालिका इलेक्शन 2017 में आपकी अपेक्षाएं एवं आपकी समस्याएं जानने के लिए मैं शबनम आ रही हूं आपके प्रभाग में। नमस्कार मंडळी, मी प्रसाद येतोय तुमच्याकडे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या रणसंग्रामात। माझा उमेदवार कसा असावा? देखते रहिए VCN न्यूज पे रणसंग्राम 2017। पाहत रहा VCN न्यूज वर रणसंग्राम 2017। पाहत रहा VCN न्यूज। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या निवडणूक रणसंग्रामामध्ये आम्ही येत आहोत आपल्या प्रभागापर्यंत। आपल्या समस्या, आपल्या अपेक्षा, आपला उमेदवार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी बघत रहा GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 वरती आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती रोज सायंकाळी 7 वाजता, पुन्हा प्रक्षेपण रोज रात्री 10 वाजता आणि परत एकदा रोज सकाळी 10 वाजता VCN न्यूज वरती निवडणूक रणसंग्राम। नमस्कार, अमरावती महानगरपालिका 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रणसंग्राम या प्रोग्राममध्ये मी कुशल आपलं सहर्ष स्वागत करतोय। आज माझ्यासोबत आहेत अंकुश निवृत्तीराव मोरे यांनी अंबापेठ या प्रभागातून प्रभाग क्रमांक 13 इथून शिवसेनेची उमेदवारी मागितली आहे। नमस्कार दादा। नमस्कार दादा, आपण अंबापेठ सारख्या गजबजलेला म्हणजे अमरावती महानगरपालिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या भागातून म्हणजे अंबापेठ प्रभाग क्रमांक 13 इथून शिवसेनेसाठी उमेदवारी मागितली आहे। निश्चितच मी अंबापेठ प्रभागातनं उमेदवारी मागितलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून मी त्या प्रभागामध्ये शिवसेनेचं कार्य करतो। युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न असतील आणि अनेक आणखी सामाजिक प्रश्न असतील, त्या सामाजिक प्रश्नांवरती मी काम करतोय। तर त्यामुळे यावेळेस मी अंबापेठ प्रभागामधनं शिवसेनेतर्फे उमेदवारी मागितली आहे। आमचा पक्ष हा आदेशावर चालतो। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा मी एक शिवसैनिक आहे। शिवसैनिक हा नेहमी आदेशावर चालतो आणि मला जर निवडणुकीची उमेदवारी मिळाल्याचे आदेश प्राप्त झाले तर मी नक्कीच तिथनं निवडणूक लढवेल। अन्यथा पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम मी मनापासून आणि प्रामाणिकतेने करेल। दादा, आपण युवा सेना सरचिटणीस आहात सर, शहर सरचिटणीस, तर याच्यामध्ये आपल्याला कार्य करताना नेमका हा कार्य असतं काय, म्हणजे शहर सरचिटणीसचं कार्य काय? शहर चिटणीस म्हणजे आमची युवा सेनेची जी एक रचना आहे ती रचना म्हणजे बडनेरा मतदारसंघ, अमरावती मतदारसंघ। बडनेरा मतदारसंघामध्ये 2 शहर चिटणीस आहेत, अमरावती मतदारसंघामध्ये 2 शहर चिटणीस आहे। त्यामध्ये आमच्या अंडरमध्ये 4 विभाग प्रमुख येतात, त्याच्या खाली शाखा प्रमुख येतात आणि त्यांच्या खाली गट प्रमुख येतात। तर या सर्व प्रभागामध्ये असणारे महाविद्यालय आहेत आणि अनेक रुग्णालय आहेत, नागरिक आहेत, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतात, कॉलेजचे प्रश्न असतात, फी वाढी संदर्भात प्रश्न असतात आणि इतर अनेक प्रश्न असतात, सामाजिक प्रश्न असतात। या सर्व सामाजिक प्रश्नांवरती वाचा फोडण्याचं जे काम आहे ते आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून करत आहोत। गेली 6-7 वर्ष आम्ही करत आहोत। त्याआधी आम्ही विद्यार्थी सेना होती, सन्माननीय भारतीय विद्यार्थी सेना होती। त्यानंतर 2010 मध्ये युवा हृदय सम्राट माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये युवा सेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर आम्ही युवा सेनेमध्ये कार्यरत आहोत। म्हणजे असं सांगायचं की माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे की 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण। त्याच्यामुळे राजकारण हे आम्ही फक्त निवडणुका जेव्हा येतो तेव्हा आम्ही राजकारण करतो। इतर जी 5 वर्ष असतात त्यावेळेस आम्ही 80% समाजकारण जे करतो। लोकांचे प्रश्न असतात, कोणाचा रुग्णालयाचा प्रश्न असो, रक्ताची मदत असो, काही असो, आमचा नंबर हा सार्वजनिक असतो। आम्हाला जेव्हा फोन येतो तर आम्ही हे विचारत नाही की बा तुम्ही कोण बोलता, तुम्ही मला भेटले आहात का। आम्ही त्यांना विचारतो की तुमची अडचण काय, तुमचा नक्की प्रश्न काय, तुम्हाला मदत कुठल्या स्वरूपाची पाहिजे। आम्ही कधी कोणाचं बॅकग्राऊंड पाहत नाही, आम्ही त्याला नक्कीच मदत करतो। जसं सेनेचं पहिलेपासून अजेंडा राहिला आहे, म्हणजे कोणतंही कार्य करायचं तर त्याच्यामध्ये ते झोकून देतात। बरोबर। मुळातच आतापर्यंतचं जसं गेल्या 25 वर्षापासून BJP आणि सेना सख्या भावासारखे बिलकुल एकत्र लढले। बरोबर। आपण हे म्हणू की एकत्र लढले नाही, एकत्र राहिले। पण आज थोडंसं मनाला कुठेतरी असं वाटतं का की ही म्हणजे युती तुटली तर हे चुकीचं आहे थोडं तुमच्या नजरेमध्ये? नाही, माझ्या नजरेमध्ये युती तुटली हे अजिबात चुकीचं नाही आहे। कारण की मी तुम्हाला जसं आधीही सांगितलं की शिवसैनिक हा आदेशावरती काम करतो।
माननीय उद्धवसाहेब ठाकरे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख त्यांनी आम्हाला आदेश दिला की युती तोडत आहे आणि आता आपण स्वबळावर जाणार. तर आम्ही सर्व शिवसैनिक, संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिकांनी उद्धव साहेबांच्या हाकेला ओ दिला आणि अवघा महाराष्ट्र पूर्ण उद्धव साहेबांच्या बाजूने उभा राहिला आणि आम्ही सगळे लोक उद्धव साहेबांच्या बाजूने आहोत. आणि मला तरी असं वाटत नाही की युती तुटली यामध्ये गैर असं काही आहे. युती तुटली त्याच्यामध्ये शिवसेनेच्या जागा वाढतीलच, अर्थात वाढतील. शिवसेनेच्या ज्या जागा आहेत त्या अर्थात वाढतील. शिवसेनेला त्याचा फायदा होईल आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्वबळावर सर्व महानगरपालिकांमध्ये विजय संपादन करेल असं मला विश्वास वाटतो. म्हणजे महानगरपालिका म्हटलं तर अमरावती महानगरपालिका जो आहे तुमचा बिलकुल अजेंडा आहे की आम्ही महानगरपालिकेवर आमचं स्वतःचं आम्ही भगवा फडकू, अमरावती महानगरपालिकेवर भगवा फडकू. नाही, तुमच्या म्हणजे मला फार आदर आहे त्या गोष्टीचा, कारण सेना ही तशी पण मुळात ही भावनिक एक पक्ष समजला जातो. बरोबर आहे. त्याला कार्यकर्ते लोकांपेक्षा भावनिक, तुम्हाला कार्यकर्ते हे फक्त शिवसेनेत मिळतील. कार्यकर्ते हे शिवसेनेत मिळतील. तुम्ही इतर कुठल्याही पक्षाकडे जात तर त्या पक्षाचा जो कार्यकर्ता, आम्ही आरोप नाही लावत आहे, पण मी असं बघितलेलं आहे की इतर कुठल्याही पक्षामध्ये जो कार्यकर्ता काम करतो त्याला कुठला तरी फायदा किंवा कुठला तरी स्वार्थ हा असतो. पण मी तर इतर कधी कुठल्या पक्षामध्ये काम केलं नाही. मी शिवसेनेमध्ये काम केलं. शिवसेनेमध्ये काम करताना मी कधी कुठला माझा फायदा होतो हा मी विचार केलाच नाही. मला एक वेळ होतो, तो बाळासाहेबांचा वेळ होतो की मला साहेब आवडतात, मला साहेबांचे विचार आवडतात, मला साहेबांच्या विचारावर साहेबांच्या पक्षात काम करायचं ते एक वेळ होतं, ती एक आवड आहे. राजकारण हे माझं ते पॅशन आहे. मला बाळासाहेब आवडतात, खूप मनापासून आवडतात बाळासाहेब. पण ते ठीक, म्हणजे ते तुमच्यापर्यंत एक मर्यादा आहे की खरंच प्रत्येक सैनिकाच्या व्यक्तीमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल की शिवसैनिक हा कुठल्याही स्वार्थाशिवाय काम करतो. बरोबर. दादा, समजा अमरावती महानगरपालिकेमध्ये तुम्ही बहुमतात बसले नाही किंवा तुम्हाला थोडंसं एक आपण हा रेशो जरी पकडला की साधारण 30 ते 35 तुमचे उमेदवार निवडून आले, बरोबर, तर तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून बसाल तिथे की युती परत कराल? नाही, हा जो निर्णय हा सन्माननीय संपर्क प्रमुख आमचे वरिष्ठ हा निर्णय घेतील. त्याच्यामुळे मी त्या निर्णयाबद्दल तुम्हाला आज सांगू शकत नाही. बरं, आपण परत एका मुख्य उद्देशाकडे वळू. प्रभागामध्ये बरोबर, अंबापेठ हा जो प्रभाग आहे हा मूळतः खूप गजबजलेला आहे आणि अमरावतीची शान म्हणू आपण त्या गोष्टीला. बरोबर. कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणजे हा अंबापेठ हा जो प्रभाग आहे हा धन्वंतरी मार्केट पासून सुरुवात होतो, म्हणजे नवाथे संपल्याबरोबर बिलकुल नवाथेचा जो नाला आहे तिथून सुरुवात होतो आणि पुढे तो चालेल आपले चित्रा चौकापर्यंत. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये राजापेठ हा एक स्क्वेअर आला, मेन मार्केट, राजकमल मेन मार्केट आला, महानगरपालिका जिथे तुम्ही स्वतःचं म्हणजे स्वतः त्याचं अस्तित्वासाठी लढून राहिले सगळेजण, ती एक महानगरपालिका, राजकमलचा पूर्ण मार्केट, त्याच्यानंतर चित्रा चौकातलं पूर्ण मार्केट आणि अमरावतीची जी शान आहे म्हणजे अमरावतीचं जे नाव ठेवलं गेलं ते अंबामाई आमची आणि एकविरा आहे. तर हा जो मुख्य प्रभाग येऊन राहिला आहे तुमचा, याच्यामध्ये तुमच्या अभ्यासानुसार प्रभागामधलं कार्य चालू आहे की तुमच्या म्हणजे तुम्हाला स्वतःला असं वाटून आलं की खूप रेंगाळलेले कार्य आहे इथचे? मला असं वाटतं हा जो प्रभाग आहे चार वॉर्ड मिळून एक प्रभाग बनलेला आहे. तर या प्रभागामध्ये अर्धा जो आहे तो मार्केट एरिया येतो. बरोबर. जवळपास अर्धे जे रस्ते आहे ते PWDच्या अंडरमध्ये येतात. त्याच्यामुळे आणखी जो बाकी जो उरलेला एरिया आहे तिथे काम करण्यासाठी खूप सगळा स्कोप आहे. जर मी या प्रभागात निवडून आलो तर अर्थात मी या प्रभागात प्रचंड प्रमाणात कामं ही करेल. सगळ्यात जास्त रोड्स वरती काम करण्याची गरज आहे. मला वाटते रोड्स खूप जास्त खराब झालेले आहे. आताच मी इंटरव्ह्यू साठी जेव्हा आलो तर हा जो आपला खालचा रोड आहे तिथली ट्रॅफिकची समस्या जी आहे ती सगळ्यात मोठी आहे. त्याच्यामुळे ही ट्रॅफिकची समस्या सोडवणे ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज बनलेला आहे. उड्डाण पूल बनतोय त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या भरपूर प्रमाणात झाली आहे, ती सोडवणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर मला या प्रभागातल्या नागरिकांनी मला पक्षाने जर संधी दिली आणि त्यानंतर प्रभागातल्या नागरिकांनी जर संधी दिली तर निश्चितच या प्रभागात विकास करण्याचा प्रयत्न मी करेल.
तुमचा अजेंडा असेल ना, पण मला बा हे कार्य करायचं आहे, म्हणजे तुमचे एक स्वप्न असेल ना. जसं मला, मी बरेच वर्षापासून तुम्हाला ओळखतो, तुम्हाला बघितलं आहे की तुम्ही एक नुसते कार्यकर्ते असताना पण बरेचसे कार्य केले, पण आज तुमच्याजवळ जी ताकद येईल एक महानगरपालिकेमध्ये, तुम्ही स्वतः तिथे एका पक्षाचं आधारस्तंभ म्हणून कार्य कराल, तर त्यावेळेस तुमची इच्छा काय राहील की बा मला या प्रभागामध्ये पर्टिक्युलर हे कार्य करायचंच आहे. आता कसं या शहरामध्ये अनेक रस्ते आहेत, रस्त्यामध्ये खड्डे आहेत, तर मला असं वाटतं की डांबरी रोड हा पर्याय असू शकत नाही. दरवर्षी डांबरी रोड तयार होतात, त्याच्या दुसऱ्या वर्षी ते खराब होतात, त्याचं टेंडरिंग केलं जातं. मला असं वाटतं की रोड्स हे कॉन्क्रीट रोड असले पाहिजे आणि क्वालिटीचे कॉन्क्रीट रोड असले पाहिजे. कॉन्क्रीट रोडचं जे लाईफ आहे ते 10 ते 15 वर्षाचं कॉन्क्रीट रोडचं लाईफ असलं पाहिजे. त्याच्यामुळे जर मी या प्रभागातून जर मला जनतेने संधी दिली तर निश्चितच मी या प्रभागात जास्तीत जास्त कॉन्क्रीट रोड बनवून प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न करील. आणि खड्डमुक्त प्रभाग हा प्रभाग असला पाहिजे. खड्डमुक्त प्रभाग हा माझा मेन अजेंडा. मागे म्हणजे मला सांगायला फार वाईट वाटेल की बरेच वर्षा अगोदर अंबादेवीच्या मंदिराच्या बाजूला थोड्याशा परिसरामध्ये एक पार्किंगची व्यवस्थासाठी नाल्यावर स्लॅब टाकला गेलाय, पण अजूनही तो पार्किंग म्हणून व्यवस्था झालेली नाहीये. त्या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दादा, आपल्या इथे पक्षामार्फत म्हणजे माझी अशी इच्छा राहील स्वतःही, पण तुम्हाला मी निवेदन ठेवेल की खरोखर ज्यावेळेस आम्ही मंदिरात दर्शनाला येतो त्यावेळेस पार्किंगची व्यवस्था ही त्या ठिकाणी केल्या गेली, कमीत कमी सुरुवात तर करायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काही म्हणजे स्वतः प्लॅनिंग केलं आहे का? त्यासाठी मी प्लॅनिंग तर नाही केलेलं आहे, पण या संदर्भात जर विचार केला तर महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहे आणि मंदिरातले जे विश्वस्त मंडळ आहे त्यांची एक भेट घडून आणण्याचा प्रयत्न मी करेल आणि सामोपचाराने काय व्यवस्थित तोडगा याच्यावरती निघू शकतो तो तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही आणि इथली जी पार्किंगची समस्या आहे ती लवकरात लवकर सुटेल. प्रभागामध्ये आपल्या मतदार संख्या किती आहे साधारण? प्रभागामध्ये आपल्या मतदार संख्या जवळपास 29,000 मतदार आहेत आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष स्त्रियांची संख्या ही 40% आणि पुरुषांची संख्या ही 60%. पुरुषांमध्ये तरुण वर्ग, युवा वर्ग. म्हणजे तुम्ही ज्यांचं नेतृत्व करणार आहे, मुळातच तुम्ही फार तरुण आणि तडफदार नेतृत्व करताच अजूनपर्यंत बघितलं आहे मी. पुढे पण तुमच्यासाठी जे कार्यकर्ते राहणार आहे ते पण वयाने तरुण पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे, विचारांनी तरुण पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. युवकांना एक संदेश देताना एका कार्यक्रमात मला आठवते की बाळासाहेबांना विचारलं होतं की या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल, तर बाळासाहेबांनी सांगितलं होतं हे बघा म्हणे, तुम्ही वयाने म्हातारे व्हाल, वयाने म्हातारं होताना कोणी थांबू शकत नाही. बरोबर. मी असेल, तुम्ही असेल, कोणी थांबू शकणार नाही, पण वयानं जरी म्हातारे झाले तरी तुम्ही विचारांना म्हातारे होऊ नका. म्हणजे बाळासाहेबांच्या बाबतीत बघायचं झालं तर बाळासाहेबांचं निधन म्हणजे बाळासाहेबांचं निधन हे वयाच्या 87व्या वर्षी झालं. तर वयाच्या 87व्या वर्षापर्यंत बाळासाहेब हे तरुणांचे नेते होते. बरोबर. तरुणांचे नेते होते. 17 वर्षाचा जो मुलगा होता, 16 वर्षाचा मुलगा, त्याच्या मोबाईलमध्ये बाळासाहेबांचा फोटो असायचा, गळ्यामध्ये बाळासाहेब असायचे. तर तरुणांचे नेते होते वयाच्या 87व्या वर्षापर्यंत. बिलकुल बरोबर आहे. नाही, आजकालही पण बघायला मिळून राहिलाय जनरली तरुण पोरांच्या गाड्यांवर पहिल्यांदा स्टिकर राहायचे दिलचे किंवा काहीतरी नाव राहायचं. आज माननीय आमचे नेते आहे बाळासाहेब ठाकरे म्हणून किंवा मग आमचे जे आराध्य दैवत म्हणू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक लहानसा का होईना पण फोटो गाडीवर चांगली गोष्ट आहे, पण माझं म्हणणं आहे मनात ठेवा शिवाजी महाराजांना, आचरणात आणा. विचार शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही बाळगा मनामध्ये आणि शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली आहे त्याचा जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये आपण वापर करू शकू याचा तुम्ही प्रयत्न करा. दादा, मी तुमचं एक कार्य पण पाहिलंय खूप जवळून. दरवर्षी शिव जयंतीला तुम्ही आपल्या अमरावतीची माल टेकडी आहे, शिवटेकडी म्हणू आपण, तर शिवटेकडीवर जे महाराजांना पुतळा आहे हा, तर तिथे तुम्ही एक अभिषेक करत असता दरवर्षी, साफसफाई करून अभिषेक करता. किती वर्षापासून चालू आहे या गोष्टीला? आता जवळपास 6 ते 7 वर्ष झाले. पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचा असा अश्वारूढ शिवाजी महाराजांचं जे आहे ते असं पूर्ण जिल्ह्यात कुठेच नाही आहे. आणि शिवटेकडी ही शिवाजी महाराजांच्या नावाने ती ओळखल्या जाते. बरोबर. आणि मी असं बरेच वेळा पाहिलं की शहरामध्ये शिवजयंती साजरी व्हायची अनेक ठिकाणी, पण माझ्या मनामध्ये नेहमी विचारायचा यार शिवटेकडी आहे, इथे शिवाजी महाराजांचा
अश्वारूढ महाराज स्वतः आहे, पण इथे काय होत नाही. माझ्या डोक्यात एक दिवस संकल्पना आली की नाही, मला ते सगळं साफ स्वच्छ करायचं आहे आणि मला तिथे एक कार्यक्रम घ्यायचा आहे. तर माझ्यासोबत जे माझे युवा सैनिक जे आहे ते सगळे तयार झाले की नाही दादा आपल्याला तर तसं करायचं आहे. म्हटलं बिलकुल करायचं आहे. तर आम्ही सगळे शिडी बिडी लावली. आम्ही सगळं, तुम्ही जर एखाद्या वेळेस आले तर तिथे चढायला खूप त्रास होतो. तर आम्ही ते शिडी बिडी लावली. सगळे आमचे मावळे बिलकुल चढले एकदम. आम्ही पाणी वगैरे बोलून सगळं पुतळा म्हणजे ते महाराजांना पूर्ण स्वच्छ बिलकुल केलं एकदम. आणि मग त्या दिवशी आम्ही ठरवलं की बाबा महाराज जे आहे आपलं दैवतच आहे ना. बरोबर. आपण गणपतीचा अभिषेक करतो, आपण आपल्या दैवतांचा अभिषेक करतो. शिवाजी महाराज हे आपलं दैवतच आहे. आपण का नाही महाराजांचा अभिषेक करू नये. तर महाराजांचा आम्ही अभिषेक केला. महाराजांचं मंत्रांनी पूजन केलं, हारार्पण केलं. आणि त्या दिवशीपासून ती एक संकल्पना सुरू होऊन गेली. तर त्या दिवशीपासून कोणाला फोन करावा लागत नाही. आदल्या दिवशी सगळ्या युवा सैनिकांचे फोन येतात की दादा उद्या आपल्याला तिकडे जायचं आहे. मी म्हणतो हो सगळी तयारी झाली आहे, तुम्ही सगळेजण पोहोचा. तर ती म्हणजे आता मनात एक आहे की जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपल्याला ते कार्य अखंड अविरत सुरू ठेवायचं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना तुम्ही स्वतः गुरु पण मानता. शिवाजी महाराजांना गुरु म्हणतो आणि तुमचे आराध्य पण आहे. म्हणजे पूर्ण आपण हे म्हणू की गॉडफादर जे म्हणू ते बाळासाहेब ठाकरे माननीय, आणि जे गुरु म्हणू ते शिवाजी महाराज. हे पहिलेपासून तुमची एक म्हणजे बरेच वेळा आपण संभाषणातूनही झाला असं की तुम्ही प्रत्येक वेळेस मला भेटल्यावर एकच गोष्ट सांगायची, दादा आपल्याला हे कार्य करायचं, दादा ते आपल्याला कार्य करायचं आहे. आज मला खरोखर आनंद वाटून आला की तुम्ही एक महानगरपालिकेमध्ये स्वतःचं एक नेतृत्व ठेवायचा प्रयत्न करून राहिलाय. पण याच्यामध्ये जाताना तुम्हाला खूपशा समस्यांना समोर जावं लागेल. कसं आहे, मला असं वाटतं की समस्यांशिवाय किंवा संकटांशिवाय जीवनाला अर्थच नाही ना. जीवन जगणं म्हणजे एक समस्यांना तोंड देणं, संकटांना तोंड देणं. आणि संकटांना तोंड देण्यासाठी बाळासाहेबांचा शिवसैनिक हा कधी घाबरत नाही. मी वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. किती संकट आले, काही आले तरी आम्ही घाबरणार नाही. जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे ते आम्ही करणारच. जनतेची सेवा करणार, ती करणारच. तुम्हाला असं वाटतं का जसं महानगरपालिकेमध्ये जॉब करताना म्हणजे नोकरी करताना कमीत कमी 12वी शिक्षण लागत असतं. म्हणजे एका पिऊनला सुद्धा कमीत कमी 12वी शिक्षण लागतं. तर आपण ज्या गावाचं किंवा ज्या शहराचं किंवा ज्या जिल्ह्याचं किंवा ज्या देशाचं नेतृत्व करून राहिलो आहे त्या व्यक्तीला शिक्षणाची आवश्यकता लागेल का? 100%. म्हणजे हा संकल्पना यायला पाहिजे समोर. माझं स्वतःचं मत असं आहे की ज्या प्रभागातून आपण उमेदवारी भरत आहोत त्या प्रभागातून, आता मी अंबापेठ प्रभागातनं उमेदवारी भरत आहे, तर निश्चित त्या जनतेची अपेक्षा असेल की आपला जो उमेदवार आहे, जो नगरसेवक आपल्या प्रभागातून निवडून जाणार आहे, तर तो सुशिक्षित असला पाहिजे. ही नागरिकांची इच्छा असली पाहिजे. माझं स्वतःचंही शिक्षण झालेलं आहे. मी ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट केलेलं आहे. मी BA मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम कम्प्लीट केलेलं आहे. अच्छा. म्हणजे याच्याशी निगडित एक प्रश्न अजून आहे की शिक्षण जसं राजकारण हा एक क्षेत्र आहे तसं याचं पण एक शिक्षण आवश्यक असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये हा एक सब्जेक्ट द्यायला पाहिजे. पॉलिटिकल सायन्स, मला असं वाटतं की पॉलिटिकल सायन्स हा विषय कंपल्सरी केला पाहिजे. म्हणजे ज्याला उभं राहायचं त्यांनी कंपल्सरी पॉलिटिकल सायन्स घ्यायलाच पाहिजे. आवश्यक आहे. त्याचं ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे. आवश्यक आहे. आवश्यक आहे. आणि जसं शिक्षणामध्ये आपण म्हणतो की समजा आता एक त्याचा एक क्रायटेरिया आहे की राज्यशास्त्राविषयी, तिथनं बेसिक तुम्हाला सगळी माहिती, पंचायत, नगरपंचायत कशी चालते, जिल्हा परिषद, महानगरपालिका कशी असते, काय त्याचे क्रायटेरिया कसे आहे, कसे नियम असतात, काय असतात, या सगळ्यांची माहिती ही त्या व्यक्तीला अभ्यासपूर्ण माहिती आधी असली पाहिजे. तर तो मला वाटतं की तो एक विषय जोडून द्या. त्यासोबत जसं आता तुम्ही तरुण आहे तर तुम्हाला हा प्रश्न भेडसावत असेल, कारण मला पण भेडसावला बरेच वेळा, की महानगरपालिकेमध्ये म्हणा किंवा कुठेही एक नेतृत्व करताना जसं आपण जॉब करतो, जॉबसाठी एक पर्टिक्युलर वेळ दिला आहे की तुम्हाला 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी निवृत्ती घ्यावं लागतं, तसं याच्यामध्ये पण द्यायला पाहिजे का? नाही, मला नाही वाटत तसं.
अजिबात नाही वाटत. नाही, मग गव्हर्नमेंटचा जो नियम आहे की 60 वर्षानंतर बा त्या व्यक्तीचं बुद्धिमत्तेला तर प्रश्नचिन्ह आहे. नाही, ही नोकरी नाही आहे ना. मला असं वाटतं की नाही, कमीत कमी एक उमेदवार म्हणून तरी पण बघायला पाहिजे ना, की बा ठीक आहे तुम्ही सामाजिक कार्य करू शकता. सामाजिक कार्यकर्ता आहे, उमेदवार आहे, जे काही असेल. मी आज उमेदवार असलो किंवा भविष्यात नसलो तरी माझं सामाजिक कार्य हे थांबणार नाही. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की न्याय करायला अपॉइंटमेंट लेटरची गरज पडत नाही कुणाची. मग आता याच्यामध्ये तुम्ही सामाजिक कार्य ठीक आहे, पण एक उमेदवार म्हणून किंवा एक नगरसेवक ठरवायचा अधिकार जनतेला ऑलरेडी आहे ना. की जनतेला जर वाटत असेल की हा उमेदवार थकलेला आहे, या उमेदवाराकडनं होत नाही आहे, जरी घटनेमध्ये माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये जरी निवडणूक लढायचा अधिकार हा तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला दिलेला आहे, तरी जनतेला अधिकार दिलेला आहे ना की जनता ठरवू शकते त्याला निवडून द्यायचं की नाही. तुमची इच्छा राहील का असं व्हायला पाहिजे म्हणून? नाही, माझं जे वैयक्तिक मत आहे ते वैयक्तिक मत यावर असं आहे की निवडणूक लढायला वयाचं बंधन असायला नको, हे माझं मत आहे. कारण की जर जनतेचं एखाद्या नेत्यावर प्रेम आहे तर अनेक नेते, आपला जो देश आहे हा व्यक्तिपूजक देश आहे. एखाद्या नेत्यावर जनतेचं जर प्रेम आहे आणि जनतेला जर वाटते की तो नेता असला पाहिजे तर त्याला कुठलं वयाचं बंधन येऊ कामी नाही असं मला वाटतंय. अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की बा आपण कितीही कार्य करू शकतो, सामाजिक कार्य आणि सोबत राजकारण हे वयानुसार नाही चालायला पाहिजे. वयानुसार नाही चालायला पाहिजे असं मला तरी फक्त शिक्षण मात्र आवश्यक, शिक्षण मात्र आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. सेनेचा अजेंडा राहिला पहिलेपासून हिंदुत्व. बरोबर आहे. महानगरपालिकेमध्ये लढताना प्रभाग तुमचा खूप मोठा आहे, याच्यामध्ये अनेक समाज आहेत. बरोबर आहे. तर हिंदुत्व हाच मुद्दा राहील. मेन मुद्दा तुमचा हिंदुत्वच राहील. म्हणजे शिवसेनेचा प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा मुद्दा हा हिंदुत्वच राहिलेला आहे. दादा, भावना प्रधान आहे आपण, पण याच्यामध्ये थोडंसं असं वाटतंय का बरेच वेळा की जसं आता ही युती तुटली, बरे कित्येक वर्षापासून सुरू होते, बाळासाहेब आणि प्रमोदजी महाजन यांनी फार सामंजस्यपणाने युती ही चालवली त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्या नंतर पण थोडंसं आज आठवण येते का त्या गोष्टीची? तुटताना असं वाटलं का कुठे मनामध्ये की बा ही गोष्ट व्हायला पाहिजे होती की नको होती? बाळासाहेबांची आठवण येते, माननीय प्रमोदजींची आठवण येते. ही जी युती होती ही विचारांवर झालेली युती होती. दोन समान विचारांचे पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष, दोन विचारांची युती होती. म्हणजे असंही पण म्हणतात लोक की भावनिक पक्ष आणि बौद्धिक पक्ष हे दोन्ही एकत्र होऊन ही युती केली होती. आज ती युती नाही आहे. तर एक कुठेतरी वाटते मनामध्ये, पण जे काही लेट्स फेस इट, शिवसैनिक हा अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी कधी मागे हटत नाही, तो भविष्यातही हटणार नाही. दादा, आता थोडंसं प्रभागामध्ये येऊ परत आपण. प्रभागामध्ये कार्य करताना तुम्हाला बरेच वेळा अडचणी अशा जातात. प्रत्येक नगरसेवकांना असं म्हणजे आम्ही विचारतो ते प्रत्येक वेळेस सांगतात की बा महानगरपालिकेमध्ये फंड नाही किंवा महानगरपालिकेमध्ये माणसं नाही. मग आता हा मुद्दा, महानगरपालिकेचा मुद्दा हा सर्वसामान्य लोकांना का सांगितला जातो आजपर्यंत मला हे लक्षात नाही आलं. म्हणजे किंतु परंतु ते लगेच सांगतात. लोक नगरसेवक का निवडून देतात मला एक सांगा ना. की जर तुम्ही पण कार्य केलं ना याच्या अगोदर, समजा पर्टिक्युलर एखाद्या, मी व्यक्तीचं नाव नाही घेत, पण नाही, नगरसेवकाचं काम काय, मी काय म्हणतो की जेव्हा नगरसेवक हा निवडून गेलेला आहे तर त्याच्यानंतर त्याला तक्रार करण्याचा, जनतेजवळ तक्रार करण्याचा त्याला काही अधिकार नाही, कारण की जनतेने त्याला तिथं पाठवलेलं आहे. पण आम्ही ज्यावेळेस आता आमची मीडिया VCN न्यूज आम्ही सर्वसामान्य व्यक्तींशी बाईट्स घेऊन राहिला, विचारपूस करून राहिला, प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की नाही आम्हाला नगरसेवकांनी सांगितलं होतं त्यावेळेस असे संभाषण केलं होतं, असं आम्हाला निवेदन म्हणजे सांगितलं होतं की आम्ही हे काम करू. बरोबर. पण 70% लोक आम्हाला सांगतात नाही हे काम आजपर्यंत नाही झालं. परत तो नगरसेवक निवडून येतो. मात्र जनता त्यांना यावेळेस जागा दाखवेल, नक्कीच परिवर्तन होईल. यावेळेस परिवर्तन हे भगव्याचं होईल की बाकी सगळ्या पक्षांचं होईल? परिवर्तन शिवसेना भगवा फडकवेल अमरावती महानगरपालिकेवर आणि मुंबई महानगरपालिकेवर आणि महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेवर शिवसेना भगवा फडकवेल असा विश्वास मी तुम्हाला दर्शवतो. कारण की मी ज्या प्रभागात राहतो आता 4 नगरसेवक राहतील आणि 4 नगरसेवक राहतील, आवश्यक नाही आहे ते 4 नगरसेवक एकाच पक्षाचे निवडून येतील. बरोबर आहे. पक्षाचे इतर अनेक प्रकारचे हेवेदावे असतात. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की ज्या ठिकाणून नगरसेवक निवडून आलेले आहे
तर त्यांचं कोऑर्डिनेशन हे असायला पाहिजे. आणि आज एका पक्षाचे नगरसेवक असतात, त्यांच्यातही कोऑर्डिनेशन बघायला मिळत नाही. इतर वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक जेव्हा 4च्या प्रभागातून निवडून येतील तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे ही जी 4 वॉर्डाचा एक प्रभाग ही जी प्रणाली आहे ही चुकीची आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि जसं आता नगर परिषदेचं इलेक्शन झालं नुकतंच, बरोबर, याच्यामध्ये नगराध्यक्ष डायरेक्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेने निवडून दिला, बरोबर आहे. तसं महापौर हे पण पद सर्वसामान्य जनतेने निवडून द्यावं का? काही हरकत नाही आहे. म्हणजे हे प्रस्ताव तुम्ही ठेवाल का भविष्यात पुढे? नक्की ठेवेल. मला निवडणूक लढवायला आवडेल महापौर पदाची. बिलकुल बिलकुल, आम्ही पण ते इच्छा व्यक्त करू की बा तरुण पिढी येऊन राहिली, तडफदार नेतृत्व भेटून राहिला. प्रत्येकाची इच्छा राहील की वेल क्वालिफाईड ठरवतो ना, सगळ्या गोष्टी पक्षाने ठरवल्यापेक्षा महापौर पद हे जर जनतेने ठरवाल फार चांगली गोष्ट आहे, एकदम चांगली गोष्ट आहे. आणि महानगरपालिकेची लोकसंख्येच्या दृष्टीने महानगरपालिका ही अमरावतीची खूप मोठी आहे. विदर्भामध्ये जसं म्हणू किंवा महाराष्ट्रामध्ये एक अमरावती महानगरपालिकेचं नाव चालतं, पण त्या मानाने या ठिकाणी कार्य बघितले समजा आपण, बरोबर आहे, तर खूप काही असे विशेष नाही आहे. यावेळेस शिवसेनेला अमरावतीच्या जनतेने संधी दिली आणि निश्चितच संधी देईल असा मला विश्वास आहे. आणि शिवसेनेचा भगवा अमरावती महानगरपालिकेवरती फडकेल आणि या अमरावती शहराचं जे रूप आहे ते नक्कीच पालटेल. सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस 23 जानेवारी. बरोबर बरोबर. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी. त्यांची आझाद हिंद सेना यांची शिवसेना. बरोबर आहे, तेही वॉरियर, बाळासाहेब वॉरियर. बरोबर 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 आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबांनी लढाऊ संघटना काढली. शिवसेना ही संघटना आहे आणि ज्यावेळेस संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा साहेबांना असं कधी वाटलं की आता सत्ता आल्याशिवाय आपण आपल्या लोकांना न्याय देऊ शकणार नाही, तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं की ते जनतेसाठी, कुठल्याही स्वार्थासाठी नाही. साहेबांनी सांगितलं की मी सत्तेसाठी जगणारा मी माणूस नाही. बाळासाहेबांनी सत्तेचं कुठलं पद साहेबांनी जर ठरवलं असतं साहेब पंतप्रधान होऊ शकले असते, पण सत्तेच्या खुर्चीला लात मारणारा मी माणूस आहे हे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं. साहेब होते. साहेबांची आठवण येते अनेक वेळा मला. कापूस दिंडीच्या मार्फत तुम्हाला माहित असेल की एकदा हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख यांच्या भेटीचा योग मला आला आणि तुमचा याच्यावर मी फोटो पण पाहिलाय. तुमच्या घरी पण खूप मोठा एक त्याचे फोटो ठेवलेला आहे. माझी एक भेट माननीय नामदार परिवहन मंत्री श्री दिवाकरजी रावते आणि आमदार श्रीकांतजी देशपांडे यांच्या माध्यमातून मला हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा योग आला आणि तो क्षण आजही माझ्या मनामध्ये ताजा आहे. मरेपर्यंत तो क्षण माझ्या मनामध्ये ताजा राहील. म्हणजे पहिला पक्ष सेना आणि शेवटचा पक्ष सेना असं. मी इथंच मरणार, मी याच पक्षात मरणार. अच्छा, मी याच पक्षात मरणार. म्हणजे फार भावनिक आजचं कदाचित संभाषण झालंय आपलं. अंकुश दादा, माझा एक प्रश्न असा आहे की मीडिया म्हणजे आजची सगळ्यात मोठी ताकद म्हणतात. खूप मोठी नाही म्हणून राहिलं मी, सगळ्यात मोठी ताकद म्हणतो. तर ही आधारस्तंभ आहे, चौथा स्तंभ आहे तो. हा. तर ही त्या पद्धतीनुसार म्हणजे महानगरपालिकेमध्ये आज जे मीडिया म्हणजे जसं आता VCN म्हणून मी माझं पर्टिक्युलर नाव घेऊ शकतो की VCN न्यूज आज विदर्भामध्ये सगळीकडे दिसत आहे. सगळीकडून आम्हाला कॉल येतात की बा तुम्ही आज यांचा इंटरव्ह्यू घेतला, फार छान झाला इंटरव्ह्यू, आम्हाला पण स्वतःला इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा आम्हालाही पण तिथपर्यंत पोहोचायचं आहे. सर्वसामान्य व्यक्तींची आपण तिथे विचारपूस करतोय की तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे आहे, काय पाहिजे आहे. तर हे त्यांना आपुलकीने ते म्हणजे आम्हाला विचारतात की हे इलेक्शन नंतर सुद्धा चालू राहील का म्हणतात. तर हे तुमच्या म्हणजे नजरेमध्ये मीडिया हा काय एक वर्ग आहे? माझ्या नजरेमध्ये मीडिया हा समाजाचा आरसा आहे. पण खरं दाखवलं म्हणजे तुमच्या नजरेत काय? आम्ही तर खरं दाखवायचा प्रयत्न करतो. समाजाचा आरसा आहे मीडिया हा, समाजाचा आरसा आहे. समाजामध्ये जे चित्र जे असतं, चांगल्या वाईट ज्या कुठल्याही गोष्टी, म्हणजे काय आता मला याच्यावरती खूप जास्त बोलता येईल, मी जर्नलिझमचा स्टुडंट असल्यामुळे, की समाजामध्ये चांगल्या वाईट ज्या काही गोष्टी घडतात त्या जनतेसमोर आणण्याचा मीडिया हा एक आरसाच आहे, आपण आरसाच म्हणू. त्याच्यामुळे मीडिया आपलं जे काम आहे ते उत्तमरित्या करत आहे असं मला वाटतं. पण बरेच वेळा असं होतं ना की बा आपलेच नेते त्या मीडियाला शिव्या देतात किंवा त्या मीडियाला म्हणतात की तुम्ही विकला गेले किंवा असं. तर मुळात म्हणजे आता तुम्ही त्या फील्डशी रिलेटेड येणार आहे भविष्यामध्ये कधीतरी, कारण तुम्ही ती फील्ड निवडली आहे मुळात किंवा तुम्हाला आवड आहे ती.
बरोबर. तर तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटेल का की बा म्हणजे वाईट वाटतं का की लोक हे जे म्हणतात एकतर्फी पाहिलं जातं मीडियाला बरेच वेळा की नाही तुम्ही या पर्टिक्युलर या व्यक्तीला का बरं दाखवून आले. आज मी तुमचं कौतुक केलं तर लगेच मला प्रश्न विचारतील तुम्ही त्यांचंच का कौतुक केलं, कारण तुमच्या ऑपोजिटरी कोणतरी उभं राहणार आहे, मग त्यांनाही वाटेल असं. मला असं वाटतं की जसं आपण म्हटलं जातं की सर्व क्षेत्रात पारदर्शकता असली पाहिजे, बरोबर, तर मीडियामध्ये पारदर्शकताही असली पाहिजे असंही मला वाटते. नाही, निश्चितच आम्ही स्वतःही पण आमच्या जनतेला सांगू इच्छितो की VCN न्यूज ही मुळातच पारदर्शक न्यूज चॅनल ठरवलेला आहे. आम्ही पहिल्यापासून प्रत्येक पक्षाला, आम्ही मुळात पक्ष हा तर बघतच नाही, प्रत्येक व्यक्तीला जो उमेदवार उभा आहे सध्या, जो या निवडणुकीमध्ये उभा आहे किंवा जो उमेदवारी मागत आहे त्या पक्षाला किंवा अपक्षांना, तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचायचं एक हे माध्यम ठेवलं आहे की सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत या लोकांची स्वतःची भावना, या लोकांचे स्वतःचे विचार हे पोचले पाहिजे. म्हणूनच आम्ही हे रणसंग्राम हा एक लहानसा एक प्रोग्राम म्हणू आपण की लोकांपर्यंत पोचायसाठी आम्ही सुरुवात केली आहे. तर आज या VCN न्यूज मार्फत तुम्ही जनतेला काय उद्देश देऊ शकता, काय सांगायची इच्छा ठेवाल तुम्ही? VCN न्यूजच्या माध्यमातून मी जनतेला एवढंच आवाहन करेल की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नेहमी बघितलं जाते की आजचे काही तरुण पिढी किंवा नोकर वर्ग हा मतदानाचा जो दिवस आहे तो सुटी म्हणून एन्जॉय करता. तो सुटी म्हणून एन्जॉय न करता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तो तुमचा अधिकार आहे, त्यामुळे मतदानाचा हक्क हा तुम्ही बजावा. येणाऱ्या 21 तारखेला आणि त्याआधी जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिथे जिथे मतदान आहे आणि तुम्ही जिथले मतदार आहात, तर तुमच्या प्रभागातला जो मतदार आहे तो सुशिक्षित असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, तो चारित्र्यवान असला पाहिजे. अशाच उमेदवाराला तुम्ही मतदान करा आणि तुम्ही निवडून द्या आणि मतदानाचा हक्क हा तुम्ही आवर्जून बजावा. दरवेळेस 42%, 50%, 52% अशा प्रकारचं मतदान हे नेहमी होतं, हे बघितलं गेलं आहे. तर यावेळेस किमान 100% मतदान अमरावती जिल्ह्यातलं झालं पाहिजे अशा प्रकारचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून एक आदर्श मतदार जिल्हा म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्याची ओळख ही बनली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही करा. हाच संदेश मी तमाम मतदार बंधुराजांना देऊ इच्छितो. दादा, बराच वेळ मला तुम्ही दिला, थोडंसं आपलं संभाषण झालं, काही भावनिक झालं, काही आपण असं म्हणू की पॉलिटिकल लाईनमध्ये झालं, बऱ्याच पक्षांना अविरोध आपण बोललो. मला पण एक इच्छा आहे तुमच्याकडून की बा तुम्ही निवडून या किंवा नका येऊ, म्हणजे एक आपलं माझी इच्छा राहील की बा असे उमदार नेतृत्व आज अमरावतीला आवश्यक आहे आणि त्यांनी द्यायला पाहिजे. नेतृत्व हे करायलाच पाहिजे. कंपल्सरी नाही आहे, आवश्यकता नाही आहे की तुम्ही एक म्हणजे एक आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक म्हणूनच कार्य करायला पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणूनही पण कार्य करू शकता, प्रत्येक व्यक्ती कार्य करू शकतो आणि आपली प्रत्येकाची ती जबाबदारी आहे की आपण या समाजामध्ये राहतोय, तर या समाजाबद्दलही आपली एक जबाबदारी राहते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करायलाच पाहिजे. बरोबर. तर आज तुम्ही एक खूप मोठं एक कार्यक्रम करताय. कार्यक्रम म्हणण्यापेक्षा एक जे कार्य तुम्ही सुरू आहे हे अवितरत चालू आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रुग्णांची सेवा करता. बरोबर. तर याच्यासाठी हेल्पलाईन नंबर पण तुम्ही ठेवलेला आहे. माझा नंबर हा सार्वजनिक. कृपया आमच्या दर्शकांनाही तुम्ही तुमचा हेल्पलाईन नंबर देऊन द्या, म्हणजे पुढे जाऊन कधीतरी तुम्हाला कार्य समजा हे गरज भासली कोणत्याही गोष्टीची, की आमच्या आया बहिणींना पण गरज भासली, केव्हाही त्यांचा भाऊ इथे बिलकुल त्यांच्यासमोर खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि कधी रक्ताची गरज भासली कोणत्या रुग्णांना किंवा कोणत्याही गोष्टीची गरज भासल्यास दादांसोबत बिलकुल तुम्ही सरळ कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा मोबाईल नंबर दादा? माझा मोबाईल नंबर आहे 8446389925. लक्षात ठेवायचा. आणि दादा, तुम्ही बराच वेळ आम्हाला दिला. VCN या चॅनलवर आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, तर याच्याबद्दल मी शतशः तुमचा आभारी आहे आणि भविष्यातही आमच्यासोबत सहकार्य करत राहावे अशी आमची मनोमन इच्छा राहील. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.